प्रावी हा प्लॅटफॉर्म म्हणजे आम्ही का डेव्हलप केला, सो त्याच्या मागचा उद्देश आहे की काय होतं, Tier 2 Tier 3 सिटीज आहेत, छोट्या सिटीज किंवा छोटे कॉलेजेसमधले सायन्स इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स यांना त्यांचा फर्स्ट जॉब मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 6 महिने ते 2-3 वर्ष लागू शकतात त्यांना फर्स्ट जॉब मिळवण्यासाठी. सो ही त्यांची स्ट्रगल कमी करता येईल का, ते कॉलेज पासआउट झाल्या झाल्या त्यांच्या हातात जॉब असू शकेल का, हा प्रावी डेव्हलप करण्यामागचा मूळ उद्देश आहे. आपण सुरू केलेला आहे सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सपासनं, आणि आपल्याकडे जे जॉब रोल्स आहेत ते IT आणि इलेक्ट्रॉनिक्स या सेगमेंटमध्ये आहेत. त्या रोलसाठी जे सुटेबल आहेत कॅन्डिडेट्स, आणि असं नाहीये की सायन्स जेव्हा आपण म्हणतो किंवा इंजिनिअरिंग म्हणतो, मल्टिपल फील्ड्स असू शकतात. सायन्समध्ये मॅथमॅटिक्स असू शकतं, फिजिक्स, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स असतं, किंवा इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स असतं. बेसिकली आपल्याकडे जे जॉब ओपनिंग्स आहेत तिथे आपण किंवा कंपनीज पण काय बघतायत तर स्किल्स आहेत का. ठीक आहे, डिग्री आहे, पण असं नाहीये की BSc मॅथमॅटिक्सवाला आहे तो अप्लाय नाही करू शकत. त्याच्याकडे जर रिक्वायर्ड स्किल्स असतील तो इंटरव्ह्यू क्रॅक करण्याचे, तर कंपनीज ओव्हरलुक देअर ग्रॅज्युएशन. आत्तापर्यंत जवळ म्हणजे 100च्या वर प्लेसमेंट्स झालेले आहेत. अजून 100 ओपनिंग्स आपल्याकडे आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणाल तर 2800च्या आसपास पेड सबस्क्रायबर्स आहेत प्रावीवर आत्ता. IT बद्दल बोलायचं झालं तर IT मध्ये एक तर डोमेन वाईज जातो आपण, की डोमेन किंवा इकोसिस्टम वाईज. इकोसिस्टम मी जेव्हा म्हणतो की SAP एक आहे, सो SAP या सॉफ्टवेअरची स्वतःची इकोसिस्टम आहे. Salesforce आहे, त्याची इकोसिस्टम आहे. आता त्याच्या अंडर पण मल्टिपल जॉब्स असू शकतात. तर बॅक एंड डेव्हलपर आहे, फ्रंट एंड डेव्हलपर आहे, त्याच्यामध्ये पण 2 टाईप्स असतात, की UI डेव्हलपर असतो जो वेब ॲप बनवतो, किंवा एक मोबाईल डेव्हलपरचा रोल असतो. टेस्टिंग आहे, सपोर्टचे रोल्स आहेत. सो आपल्याकडे जे जॉब्स आत्ता अवेलेबल आहेत ते SAP किंवा Salesforceमध्ये त्याच्या अंडर ते रोल्स अवेलेबल आहेत. प्रावीची जी खासियत आहे की तो फार वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर केलेला आहे. आपण काय करतो की आपल्याकडे आधी जॉब्स असतात, आपण त्या जॉब्सना स्किल्समध्ये डिवाइड करतो, आणि त्या स्किल्सला आपण जसं व्हिडिओ गेम्समध्ये लेवल असतात तशा लेवल्समध्ये अजून फर्दर डिवाइड केलेलं असतं. जेव्हा एखादा स्टुडंट आपल्याकडे येतो तर पहिले आपण बघतो की तो कुठे आहे, तर आपण असेसमेंट घेतो. त्या असेसमेंटनुसार त्याचा लर्निंग पाथ ठरवला जातो, आणि त्याला सांगितलं जातं की तुला या लेवल्स, जसं व्हिडिओ गेम असतो आणि आपण लेवल कम्प्लीट करत जातो, आणि अल्टिमेटली वी विन द प्राइज. हिअर द प्राइज इज इंटरव्ह्यू विथ द कंपनी, की त्या कंपनीबरोबर आपल्याला इंटरव्ह्यूचा चान्स मिळणार आहे. पण आपण त्याला प्रिपरेशनला भरपूर वेळ देतो, आणि इट्स लाईक त्याचा लर्निंग पाथ त्याला डिफाईन करून देतो की तो इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी त्यांनी काय काय प्रिपेअर केलं पाहिजे. आणि जसे जसे तो लेवल्स क्रॉस करत जातो त्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स वाढतो. त्याला कळतं की मी किती प्रिपेअर्ड आहे त्या जॉबसाठी. मी 20% आहे प्रिपेअर्ड, 40% आहे का 80% आहे. प्रावीचं वेगळेपण यात आहे की इट इज आपण ज्याला म्हणतो की गेमिफाईड जॉब प्रिपरेशन आहे. आत्ता जॉब प्रिपरेशन कसं होतं विद्यार्थ्यांचं, की जॉब ओपनिंग येते, मग 1-2 आठवडे प्रिपरेशन होतं, मग 1000 विद्यार्थ्यांबरोबर तोही तिकडं जॉबसाठी त्या लाईनमध्ये जाऊन बसतो. मग झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. इथे प्रावीमध्ये अप्रोच फार वेगळा आहे. इट इज खूप फोकस्ड प्रिपरेशन आहे की या जॉबचा इंटरव्ह्यू मला क्रॅक करायचाच आहे, आणि त्या पद्धतीने विद्यार्थी प्रिपेअर होत जातात. प्रावी हे वेब बेस्ड ॲप्लिकेशन आहे. प्रावी ॲक्सेस करण्यासाठी विद्यार्थ्यांना कम्प्युटर, मग तो डेस्कटॉप असेल, लॅपटॉप असेल, विथ इंटरनेट हे रिक्वायर्ड आहे. आणि किती तास किंवा किती दिवस, किती महिने, हे फार विद्यार्थी टू विद्यार्थी हे चेंज होणार आहे. पण एक अंदाज द्यायचा तर मिनिमम 6 महिने दररोज 2 तास जो करतोय तो आम्हाला वाटतं की तो त्या जॉब रोलसाठी प्रिपेअर होऊ शकतो. पण काही कॉलेजेस जे आहेत ते आता फर्स्ट इयर पासून प्रावी इम्प्लिमेंट करतायत त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी, सो दॅट त्यांना 3 वर्ष 4 वर्ष मिळतील प्रिपरेशनसाठी, आणि दॅट इज गुड इनफ टाइम. कॉलेजेसमध्ये आता चॅलेंज काय आहे की आता एखादी इन्स्टिट्यूशन तुम्ही अमरावतीमधली या यवतमाळमधली या नाशिक, धुळे, आता या इन्स्टिट्यूशन्सना खरंच विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. चॅलेंज हा आहे की ते इंडस्ट्रीपर्यंत पोहोचू शकत नाही. डिस्टन्स खूप आहे की इंडस्ट्री पुणे, मुंबई, हैदराबाद, बँगलोरमध्ये आहे, आणि त्यांच्याकडे रिसोर्सेस पण नाहीये. सो आपण इंडस्ट्री बरोबर ती पार्टनरशिप करतो. आम्ही तुम्हाला मदत करू तुमच्या स्टुडंट्सच्या प्लेसमेंटसाठी, आणि इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट तुमच्यापर्यंत आणू आम्ही. म्हणजे कंपनीजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, आणि मग त्यांना हेही सांगितलं जातं की काय रिक्वायरमेंट्स आहेत, कसं प्रिपेअर करून घ्यायचं, आणि मग प्रावी आणि कॉलेज मिळून त्या स्टुडंटला त्या जॉबसाठी प्रिपेअर करू शकतं.
सो प्रावी ॲक्ट म्हणजे एक ब्रिज म्हणून काम करतं बिटवीन इंडस्ट्री अँड अकॅडमिया. प्रावीचं वेगळेपण काय? प्रत्येक प्लॅटफॉर्मचा स्वतःचा एक उद्देश असतो. प्रावीचा उद्देश, प्रावी आपण एक स्टुडंटसाठीचा एक डिजिटल बडी म्हणून त्याला डेव्हलप करतो. तो प्रावीचं स्वरूपच असं आहे की आपण त्याला एक डिजिटल मित्र म्हणून स्टुडंट्सचं डेव्हलप करतोय आणि याच्यामध्ये तो स्टुडंटचं मार्केटिंग करतो. आता जळगावचा विद्यार्थी तो पुणे बँगलोरच्या कंपनीजपर्यंत कसा पोहोचू शकेल, पण एक वेब प्लॅटफॉर्म तो पोहोचवतो. आता तो कसा पोहोचवतो? सो तो विद्यार्थी जेव्हा प्रॅक्टिस करायला लागतो प्रावीवर, सो प्रावी त्याचे एफर्ट्स कॅप्चर करायला लागतो, किती मेहनत घेतोय तो. सो हा डेटा प्रावी कॅप्चर करतो. तो स्टुडंटलाही कळतो की तो किती एफर्ट्स घेतोय आणि बाकीचे स्टुडंट्स किती एफर्ट घेत आहेत त्या जॉबसाठी. सो स्टुडंटला कळतं की मी टॉप 5 मध्ये, बॉटम 5 मध्ये. हाच डेटा त्याच्या कॉलेजलाही दिसतो, सो दॅट त्यांना कळतं की कुठले स्टुडंट्स चांगलं करतायत, कुठले स्ट्रगल करतायत, मग त्यांना कशी हेल्प करता येईल. आणि हाच डेटा कंपनीजना दिसतो. सो डेटा हे जो प्रकार आहे ना, प्रावी काय करतोय, डेटा शेअर करतोय सगळ्यांबरोबर आणि त्या डेटामधनंच प्रत्येकाला ती व्हॅल्यू मिळते. हे प्रावीचं वेगळे पण डेटामध्ये आहे आणि त्या डेटाची व्हॅल्यू आहे. प्राइसिंग किंवा प्रावीच्या सबस्क्रिप्शन बद्दल बोलायचं झालं, प्रावीचा उद्देश मी सांगितलं की Tier 2, Tier 3 छोट्या सिटीज किंवा छोट्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सो आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे ते सगळ्यांसाठी अफोर्डेबल राहिलं पाहिजे. म्हणजे कोणीही असं आलं नाही पाहिजे की प्रावीकडे आलं आणि नाही अफोर्ड होऊ शकत नाही म्हणून जातोय. त्यामुळे प्राइसिंग त्या यांनी डिझाईन केलेलं आहे. बाकी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स जे अशा सिमिलर गोष्टी करतील त्याच्या 10% कॉस्टमध्ये एखादा विद्यार्थिनी प्रावीवरचा कोर्स हा कम्प्लीट करू शकतो. सो तुम्हाला प्रावीबद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तुम्ही स्टुडंट असाल, एखादं कॉलेज असाल किंवा तुम्ही एखादी कंपनी असाल की ज्यांना प्रावीचे स्टुडंट्स हायर करायचे, तर आम्हाला तुम्ही support@pravi.co वर संपर्क करा. वी विल गेट बॅक टू यू.